ठाणे शहराचे यंदाचे कमाल तापमान 42 अंशावर पोहोचल्याने नागरिक उष्णतेने पुरते हैराण झाले आहेत। त्यातूनच अधूनमधून पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कायम असलेला उकाडा यामुळे घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये पावसाच्या 1-2 सरी कोसळत असल्या तरी वातावरणातील उकाडा काही कमी झालेला नाही। उलट पाऊस पडल्यानंतर हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना अधिक घाम येत आहे। सध्या मान, पाठ, छाती आणि हातांवरती लालसर पुरळ, खाज, जळजळ आणि त्वचेची आग होणे अशा तक्रारी वाढलेल्या आहेत। लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणामध्ये दिसून येत आहे। सतत घामाने ओले होणारे कपडे, उष्ण आणि दमट वातावरण तसेच त्वचेची अपुरी काळजी ही घामोळ्यांची प्रमुख कारणं मानली जात आहेत। आरोग्य तज्ज्ञांच्या मते घामोळे ही सर्वसामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते। खाजवल्यामुळे त्वचेवरती जखमा होऊन बॅक्टेरियल संसर्गाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेणं आवश्यक आहे। सध्या वाढलेल्या दमटपणामुळे घामोळे, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या संसर्गाच्या तक्रारी वाढत आहेत। नागरिकांनी भरपूर पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे संतुलन राखावे, घामोळ्यांमुळे आलेले पुरळ, खाजवणे टाळावे आणि त्रास वाढल्यास घरगुती उपायांवरती अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं आहे।